सुप्रभात मंडळी, सुप्रभात झालेली आहे आपली ॲज युजल. गवत कापण्यापासून अश्विनी आहे गोट्यामध्ये, जरा साफसफाई करायला लागले, त्यामुळे मी आता गवत कापायला आलो आहे. आणि हा जो भारा आहे हा आहे आपल्या बैलांसाठी. अजून एकदा खाली येऊन गायींसाठी पण कापायचं आहे गवत. तर असं सगळं चाललेलं आहे. पायाची अवस्था अजून बिकटच आहे. आता सकाळी मी चेक केलं तर त्या पायात कस फॉर्मेशन झालेलं, मग ते थोडंसं मी क्लीन केलं आहे सहन करत करत. आणि आता सक्त ताकीद आली गृहलक्ष्मीकडून, आत्ताच्या आत्ता जायचं आहे डॉक्टरांकडे. त्यामुळे गायींना आणि बैलांना हे खायला घालायचं आणि डॉक्टरांचं दर्शन घेऊन यायचं. तर आता असा सगळा प्लॅन आहे. तिथून आल्यानंतर परत कामं आहेच आपली, कारण तेवढ्या सगळ्या लेकरांची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे कामं तर काय आपली दिवसभर चालूच असतात. पायात जराशी कळ आहे, पण आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, कारण आपण हे आयुष्य निवडलेलं आहे आणि आपण यात आनंदी आहे. त्यामुळे किती जरी प्रॉब्लेम आले तरी आपण काय मागे हटत नाही, कारण आपण कोण आहे, खिल्लार पालक. तर असा सगळा दिवस चालू आहे आणि बघू अजून दिवसभर काय काय आहे आपल्या वाट्याला, तर कळेल पुढे हळूहळू. राजाला आणि भैरवला खायला दिलेलं आहे, बकऱ्यांना बाहेर काढलेलं आहे आणि आता बरीच कामं अजून बाकी आहेत. तसं मी रोजच म्हणतो, तर आता ती कामं करायची आहेत आपल्याला. तर आता सगळा दिवस असं चालू आहे. तर वरुण राजाने मस्त हजेरी लावली आणि पाऊस चांगला पडला, पण या आपल्या 100 रुपयाच्या रेनकोटनं आपल्याला खूप वाचवलेलं आहे. आणि आता मका कापून झाला आहे, आता हा पण भारा वरती नेऊन टाकायचा, म्हणजे आपलं बऱ्यापैकी काम होईल. त्याच्यानंतर जायचं आहे दवाखान्यात. जर आज दवाखान्यात मी नाही गेलो तर पायाला जखम झालेली सोडून अश्विनी माझा पाय मोडून टाकेल, ही वेगळी गोष्ट. त्यामुळे आज जाऊन काही पण करून जायचे, डॉक्टरांना दाखवून त्याच्यावर औषध वगैरे घेऊन यावंच लागणार आहे. याच्याआधी पण मी शेती करायचो आणि आत्ता पण मी शेती करायला लागलो. शेती करायचं म्हणजे ओकेजनली, जिथं मी आधी होतो तिथं. आणि आत्ता तर आपण करतो आहे शेती. तर मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली आणि तुम्ही पण ती गोष्ट नक्की अनुभवा रोज. आपल्या घरात तर आपण चप्पल घालतच नाही, पण कधीतरी रस्त्यावरती सुद्धा किंवा जमिनीवरती सुद्धा असं अनवाणी पायाने फिरा, एवढं बरं वाटतं आहे ना. आणि ॲक्च्युली सायंटिफिकली प्रूव्हन पण आहे बहुतेक, डोंट कोट मी ऑन दिस, की दिवसातनं कमीत कमी 2 तास तरी असं जमिनीवरती अनवाणी पायानं चालावं, म्हणजे तुमचं जे जमिनीशी कनेक्शन आहे त्याच्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होते, की असं काहीतरी आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्की करा आहे आणि खूप बरं वाटतं असं अनवाणी पायाने चालून. आता अनवाणी पायानं चालायचं महत्त्व मी सांगत होतो, पण इथं चिखल साठला आहे आणि असा वाईट पाय सरकला, अशी वाईट माझ्या गाडीनं ड्रिफ्ट मारली. नशीब व्यवस्थित तोल सांभाळला, नाहीतर असं तो डायलॉग म्हणायची पाळी आली असती वेलकममधला, मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहुत बड़ा खिलाडी था, असं म्हणायला लागलं असतं. वाईट म्हणजे वाईट पडलो असतो. तर पावसाळ्यात सांभाळून, नजराटी दुर्घटना घटी. नमस्कार. तर मंडळी, इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर फायनली माझ्या म्हणण्याला कुठेतरी अर्थ आला आणि साहेब आलेत. कुठे दाखवते. कुठे आलास? युवराज पाटील साहेबांकडे, डॉक्टर युवराज पाटील पाटणे. मी ॲक्च्युली आम्हाला चंदगड जवळ पडतं आहे, पण यांची ट्रीटमेंट मला व्यवस्थित लवकर बरं वाटतं यांच्या ट्रीटमेंटमुळे, म्हणून तिकडून इथं आलो आहे. तेही तब्बल 4 ते 5 दिवसांनंतर. जेव्हा हे इतकं वाढलं आहे, म्हणजे इतके दिवस मी बडबडत होते डॉक्टरांकडे चल, पण आम्ही आलो नाही जोपर्यंत ते अति नाही झालं, हो की नाही. तर झालं आता डॉक्टरांना दाखवून. डॉक्टरांनी मस्त असं इंजेक्शन उचक करून दिलेलं आहे ह्याला, आणि आमच्या पायाला ड्रेसिंग झालेलं आहे. काय म्हणणं आहे? आय एम सुपरमॅन. लगेच इंजेक्शन देताना पण काय झालं नाही, ड्रेसिंग करताना पण काय झालं. त्यांनी खूप नॉर्मली केलं ड्रेसिंग, कळलं. तर
तर हा सुंदर जो आहे हा आमचा पाटणाचा पाटबंधारा आहे छोटासा. हे ॲक्च्युली पाणी पूर्ण भरतं आहे. यावेळी एवढा पाऊस पडून पण पाणी कसं काय नाही काय माहिती, कारण इथं पण पाणी असतं आहे. तिथं एक भिंत आहे त्याच्यावरनं पाणी पडतं आहे. पुढून एक छोटासा धबधबा आहे. खूप सुंदर जागा आहे आणि इथं कुठल्या तरी कोणीतरी चादरमोद माणसांनी इथं बाटल्या टाकून गेली. अशा लोकांनी येऊच नाही अशा ठिकाणी. किती दिवसानं आलो इथं मी थोडा वेळ स्वतःसाठी. हा आमचा पराक्रम. जखम जा झाल्यामुळे डॉक्टरांनी चांगलं ड्रेसिंग केलं आहे, इंजेक्शन दिलं आहे. तरी मी सांगत होतो अश्विनीला पाय दुखायला लागला आहे, दवाखान्याला जाऊ. ती मला म्हणायची काही होत नाही, होईल व्यवस्थित म्हणून दवाखान्याला यायला दिलं नाही तिला. मग आज मी आलो दवाखान्याला. माणसाने किती खोटं बोलावं. तू हे व्हिडिओमध्ये टाकल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे अश्विनी काय बोलली असेल. प्लीज. काहीच पाणी नाही आहे. मला टेन्शन आलं आता हे बघून. कसा त्याचा उन्हाळा अजून भरपूर भरायला पाहिजे पाणी. अवघड. जेव्हा मी आणि अश्विनी डेट करत होतो त्यावेळेला हिचा फेस रिव्हील नव्हता केला मी. आणि जी मी पहिली रील शूट केले ती रील पण मी ॲड करेन याच्यामध्ये. ती इथं शूट केली. इथं खालती ह्या दगामध्ये जर असं हा इथंच शूट केली ती रील. आता तो दगड दिसत नाही आहे पण तिथं ती रील शूट केली. इथं एक छान आठवण आहे आमची. ही खूप सुंदर आठवण. आता आल्यावरती किती दिवसांनी आम्ही एकत्र आल्यावरती ते लक्षात आलं. इथंच ती पहिली रील शूट केली. आणि असं सगळ्यांच्या मनात अशी ती क्युरिओसिटी जागी झालेली, कोण आहे हा न लग्न करणारा मुलगा लग्न करतोय. त्यामुळे खूप मोठी क्युरिओसिटी जागी झालेली सगळ्यांची. घरासमोर ज्या भाज्या होत्या त्या काढलेल्या आहेत आणि आता पावसाळी भाज्या लावायसाठी रोटरचं काम चालू आहे. आणि हे आमचे बाबूशेठ रोटर मारतात. मला वाटलं सगळं गवत वगैरे अडकेल पण अडकलं नाही. त्यांना आधी सगळं मोडून घेतल्यानंतर मग मारला रोटर, त्यामुळे काहीच अडकलेलं नाही आहे. आता इथं बघू काय लावायचं. तर आता असा दिवस चालू आहे आणि सगळा दिवस संपत आलेला आहे आणि बरीच कामं झाली. आता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.